माझे नाव जान्हवी किशोर लंजे असून मी जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा या शाळेची विद्यार्थिनी आहे। बिल्डथॉन 2025 अंतर्गत मी निवडलेला विषय आहे आत्मनिर्भर भारत। माझ्या प्रोटोटाइपचे नाव आहे ट्रेडवेल गार्डियन। तर नेमकी समस्या काय? जेव्हा एक्सप्रेसवेवर गाड्या अतिवेगाने चालतात तेव्हा टायरवर प्रेशर येते, टायर हीट होतात आणि त्यामुळे टायरचा रबर हा जो प्रेशर सहन करू शकत नाही आणि त्यामुळे टायर ब्रस्ट होतात आणि त्यामुळेच ॲक्सिडेंट होतात। नव्यानेच बनलेल्या समृद्धी महामार्गावर 368 पैकी 68 ॲक्सिडेंट हे टायर ब्रस्ट झाल्यामुळे झालेले आहेत। म्हणजेच 68 ॲक्सिडेंट म्हणजेच 20% ॲक्सिडेंट हे टायर ब्रस्ट झाल्यामुळे झालेले आहेत। तर याचा उपाय असा आहे की आपण आपल्या टायरवर टेम्परेचर मॉनिटरिंग सिस्टीमचा उपयोग आपण करू शकतो, त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल। तर याचा उपयोग म्हणजे याचा वापर कसा करायचा, तर टायरजवळ टेम्परेचर सिस्टीम आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यानंतर कारच्या ड्रायव्हरला त्या डॅशबोर्डवर माहिती मिळेल। टायरचे टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यावर तो फुटण्याची शक्यता आहे। तर हा डिव्हाइस टायरचे टेम्परेचर 65 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यावर ड्रायव्हरला अलार्म देईल व त्यामुळे गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीचा वेग कमी करेल आणि ऑटोमॅटिकली पाणी टायरवर स्प्रिंकल करण्यात येईल। तर या डिव्हाइसचा उपयोग काय? तर या डिव्हाइसमुळे किंवा या प्रोटोटाइपमुळे जे एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट होतात त्यांचे प्रमाण कमी होईल व लोकांच्या अमूल्य जीवन वाचवण्यास मदत होईल। धन्यवाद।